अन्याय कोणी सहन करत नाही, हे कोणाची जहागिरी नाहीये. नमस्कार, द रॅपमन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी शेख मुजमिल. धर्माबाद नगर परिषद निवडणूक प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा संपन्न. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची धर्माबाद येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वैशालीताई विनायकराव कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्णी लागणार होती, पण काही कारणामुळे सभेला न पोहोचू शकल्यामुळे ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून धर्माबाद येथील नागरिकांशी साधला संवाद. याचबरोबर सदरील निवडणूक ही नांदेडचे माजी खासदार तथा लोहा विधानसभेचे विद्यमान आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात लढविल्या जात असल्याचेही स्पष्ट केले. या प्रसंगी या सभेला विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी, माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, सुभाषराव सबने, माजी सभापती शिरीष देशमुख गोरटेकर व कैलाश देशमुख गोरटेकर, दिलीपराव धर्माधिकारी, गणेशराव करखेलीकर, बालाजी पाटील शिंदे, ॲडव्होकेट जमील पटेल, रामचंद्र बनाळीकर, दीपक चाखोळीकर, नरेश अण्णा रेड्डी व धर्माबाद येथील समस्त नागरिक या सभेस उपस्थित होते. विनायकरावजी देशमुख कुलकर्णी यांच्या पत्नी हे धर्माबादकरांच्या अम्मा वैशालीताई कुलकर्णी निवडणुकीत आहेत. विनायकरावजी कुलकर्णी यांनी जे पक्षाचा सहभाग धर्माबादकरांना दिला, जे प्रेम दिलं, जे जिव्हाळा दिला, त्यांच्या जाण्याच्या नंतर कैलास बापूसाहेब देशमुख गोरटेकर यांनी अनेक वर्ष राज्य त्यांच्या नेतृत्वात हे तालुके राहिले. त्यांच्या जाण्याच्या नंतरची पहिली निवडणूक आणि धर्माबाद ठाणे श्रद्धांजली म्हणून धर्माबादचा विकास व्हावा म्हणून आम्हा सहित सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करतो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आम्ही जो जाहीरनामा दिला तो जाहीरनामा नसून वचननामा आहे. आमच्या जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिल्या, आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात या जाहीरनाम्याची पूर्तता करण्यासाठी मी माझे सर्व सहकारी मिळून धर्माबादच्या विकासाला चालना देण्यात, धर्माबाद मध्ये जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाची वाचा फोडण्याचं काम आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये सर, धर्माबादच्या नागरिकांचं हे पण म्हणणं आहे की नायगाव आणि धर्माबाद विधानसभेचे विद्यमान आमदार हे आपल्याच पक्षाला मोठे पद देतात आणि छोटे पद पण आपल्याच पक्षाला देतात आणि वरे तर युती आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत अन्याय होतो, याबद्दल काय सांगणार? अन्याय कोणी सहन करत नाही. आता काल नियुक्त्या केल्या, मी पण वर्तमानपत्रात वाचल्या. आम्ही पण सत्तेचा फॉर्म्युला ठरलेला आहे, हे कोणाची जहागिरी नाहीये. राजकीय ऍडजस्टमेंट आहे आणि त्या ऍडजस्टमेंट प्रमाणे जे ठरलंय ते करावं लागेल. त्या निवडणुका झाल्याच्या नंतर आमच्या नेत्यांच्या सोबत बसणार, पालकमंत्र्यांना बोलवणार आणि आमचा जो वाटा आहे त्या वाट्याची आम्ही नावं देऊ. सर, हे जे निवडणुका प्रचार आणि मतमोजणी हे समोर ढकलले त्याबद्दल काय ही बोलायची गरज नाहीये. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली, दोन्ही मुख्यमंत्र्यांनी दिली, परत त्यांना नेत्यांनी दिल्याच्या नंतर कार्यकर्त्यांनी बोलणं उचित होणार नाही. परंतु तो शेवटी त्यांचा निर्णय. आता 2-4 दिवसावर निवडणूक आल्या, आम्ही कसं जिंकलं पाहिजे एवढा त्यांचा होता. सर, येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किती जागा आहेत? धर्माबाद सहित अनेक नगरपालिका आमच्या येतील. राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्याचा नंबर 1चा पक्ष राहील, हे आजही सांगतो आणि निकालाच्या नंतर पुढे